चला आज तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्याच आवडीची पाणीपुरी बनवूयात. सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये चटकदार असं खायला आपल्या सगळ्यांनाच आवडतं. म्हणूनच कुरकुरीत पुरीसोबत गरमागरम रगडा सोबतच चिंचेची चटकदार चटणी आणि थंडगार पुदिन्याचं पाणी. वाह! पाहताच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना? कमेंट करून नक्की कळवा. ही पाणीपुरीची रेसिपी ना अर्धा ते पाऊण तासाच्या आत तयार होते. तितकीच ती चटकदार सुद्धा लागते. सगळ्यात जास्त मला घरी पाणीपुरी बनवायला का आवडतं माहितीये? मनसोक्त खाता येतं अगदी पोट तुडुंब भरेपर्यंत. चला तर मग ही चटकदार पाणीपुरी कशी बनायची हे बघूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला एक काम करून ठेवायचं ते म्हणजे चिंचेची चटणीसाठी जी काही तयारी आहे ना ती आधीच करून ठेवायची. तर इथे रेग्युलर वाटीच्या अंदाजानुसार इथे मी चिंच घेतलेली आहे आणि यामध्ये घालूयात 4 खजूर ज्यातली बी मी काढून घेतलेली आहे. खजूर आवश्यक वापरा यामुळे ना चिंचेला स्वाद तर छान येतोच, सोबतच मस्त दाटसरपणा सुद्धा येतो. एक छोटी वाटी भरून म्हणजेच पोह्याचे 5 ते 6 चमचे भरून गूळ घेतलेला आहे आणि या चटणीचा बॅलन्स जो आहे अगदी व्यवस्थित व्हावा म्हणून मग 2 ते 3 चमचे आपल्याला यामध्ये साखर सुद्धा आवश्यक घालायची. आता यामध्ये जवळ-जवळ अर्धा लिटर इथे मी पाणी घातलेलं आहे. हे पाणी यामध्ये घालायचं. नॉर्मल पाणी असेल तर अर्धा तास पुरेसे होतात हे भिजण्यासाठी किंवा कोमट पाणी घेतलं तर अगदी एक 15 ते 20 मिनिटामध्ये होईल. किंवा मग अगदीच तुमच्याकडे घाई असेल, वेळ नसेल तर कुकरची एक शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता. आता इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे त्यामुळे 15 मिनिटांमध्ये एवढं भिजेल. आता इथे ना आपण रगडा बनवणार आहोत. यासाठी कुकरच्या भांड्यामध्येच मी इथं वाटाणा सुद्धा असा व्यवस्थित असा भिजवून घेतलेला आहे. हा वाटाणा कमीत कमी एक 8 ते 10 तास तरी व्यवस्थित भिजायला हवा. वाटाणा एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये घालूयात पाव चमचाभर हळद आणि चवीपुरतीचं मीठ. आता तुम्हाला जर रगडा बनवायचा नसेल याऐवजी तुम्हाला जर बटाट्याचं स्टफिंग करायचं असेल तसंही तुम्ही करू शकता. बटाटे उकडून मात्र त्यामध्ये फक्त चाट मसाला, धनेपूड घालायची, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि छान बटाटा कुस्करून घ्यायचा. आता इथे मी फक्त वाटाणा घेतलेला आहे. तुम्हाला याऐवजी वाटाणा आणि बटाटा मिक्स घ्यायचा असेल तरी सुद्धा चालेल. यावेळेसच साल काढून बटाट्याचे तुकडे करून यामध्ये उकडण्यासाठी घालायचे म्हणजे दोन्ही सुद्धा एकत्र होऊन जाईल. हा कुकर मी गॅसवरती चढवून 4 शिट्ट्या करून घेते. तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी जी आहे म्हणजेच हिरवं पाणी करून घेऊ. आता हिरवं पाणी करत असताना आपण काय चूक करतो तर कोथिंबीर आपण जास्त घेतो आणि पुदिना कमी घेतो. पण असं न करता भरपूर पुदिना घ्यायचा आहे आणि अगदी थोडीशी कोथिंबीर तुम्ही घेतली ना तरी सुद्धा चालेल. मुठभर कोथिंबीर पुरेशी होते. यामध्येच 2 लसणीच्या पाकळ्या सोलून घातलेल्या आहेत. 2च घाला, जास्त घालायची गरज नाही. आणि ही हिरवी मिरची खूप तिखट आहे म्हणून मी 2च घातल्या किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाच्या हिरव्या मिरच्या ठरवू शकता. यामध्येच घालायचं आहे 1 टीस्पून चाट मसाला, 1 ते 1.5 टीस्पून जिरा पावडर, काळं मीठ इथं 1 टीस्पून मी घेतलेलं आहे आणि यासोबतच साधं मीठ जे आहे ते सुद्धा घेतलेलं आहे. सगळं साहित्य एकदमच मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं ना की चांगलं एकजीव मिक्स होतो आणि जो स्वाद येतो ना एकदम कमाल येतो. तयार केलेलं हे हिरवं पाणी अगदी हिरवंगार राहावं ना यासाठी अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा. म्हणजे हे हिरवं पाणी खूप वेळ बाहेर ठेवलं तरी सुद्धा अजिबात हे खराब होत नाही किंवा असं काळसर पडत नाही. आता यामध्ये जवळ-जवळ अर्धा ग्लास भरून पाणी घातलेलं आहे आणि चांगली बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची. अजिबात मिरचीचे सुद्धा बिया अशा राहायला नको. बारीक अशी मी इथे पेस्ट करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं यामध्ये किती तुम्हाला पातळ हवं आहे यानुसार पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं व्यवस्थित आणि यावेळेसच टेस्ट करून पाहायचं. जर मिठाचं प्रमाण थोडंफार कमी वाटत असेल तर यावेळेस तुम्ही वाढवू शकता. तयार केलेली ही चटणी मी फ्रीजमध्ये ठेवली. आता चिंच गुळाची चटणी सुद्धा आपण तयार करून घेऊ. तर बघा 15 मिनिटांमध्ये कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित असं हे भिजलेलं आहे. गूळ सुद्धा चांगला विरघळला गेला. आता इथे ना तुम्हाला या चिंचेमध्ये असे थोडेसे धागे किंवा शिरा अशा दिसतात. कधी-कधी साली किंवा यामध्ये असणारे चिंचुके सुद्धा तसेच राहतात. हे तर आपल्याला काढून टाकायचेच आहे. पण त्याआधी मी यामध्ये काय-काय घातलं ते बघूयात. तर चवीपुरतीचं मीठ घातलं, यासोबत काळं मीठ सुद्धा घातलेलं आहे. 1.5 टीस्पून इथे मी जिरा पावडर घेतलीये आणि 1 टीस्पून चाट मसाला घेतलेला आहे. सगळं साहित्य चांगलं बारीक असं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं. जे काही पाणी मी भिजवताना घातलं होतं, हे सुद्धा यामध्ये मी घातलेलं आहे. आता ही चिंच गुळाची किंवा खजुराची जी चटणी आहे ती आपल्याला कंपल्सरी अशी गाळून घ्यायची. यामध्ये चिंचुके, धागे किंवा शिरा ज्या आहेत
व्यवस्थित गाळून निघतात, कारण मिक्सरमध्ये अशा शिरा अजिबात बारीक होत नाहीत. त्यामुळे गाळणीने हे गाळून घ्या, किंवा अशी गाळण नसेल ना तर पुरणाची जी चाळण असते की नाही त्याने सुद्धा अगदी परफेक्ट असं गाळलं जातं, पटकन गाळून होतं. त्याचा चोथ्या व्यवस्थित असा साईडला निघतो आणि हा चोथ्या आपल्याला काढून टाकायचा आहे. आता इथे चटणी तुम्हाला थोडीशी दाटसर वाटत असेल, ही चटणी अगदी थोडीशी पातळ करण्यासाठी अर्धी वाटी भरूनच यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता बऱ्याचदा काय होतं की ही चटणी शिल्लक राहते, मग अशी चटणी व्हायला जाऊ नये, ही बरेच दिवस टिकावी यासाठी काय करायचं, किंवा जर तुम्हाला माहिती आहे की ही चटणी आजच संपणार आहे तर तुम्ही ही अशीच सुद्धा वापरू शकता. पण जर तुम्हाला अशी शंका आहे की ही चटणी शिल्लक राहू शकते, तर अशा वेळेस ही चटणी थोडीशी आपल्याला शिजवून घ्यायची, की जेणेकरून याचा स्वाद सुद्धा आणखीन जास्त वाढेल आणि यासोबत त्याचा रंग सुद्धा हलकासा डार्क होतो. मग ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलीत ना 2-3 महिने आरामात तुम्ही वापरू शकता. गॅसची फ्लेम मीडियम ठेवली, मीडियम फ्लेमवरती याला फक्त उकळी येऊ द्यायची. यासाठी सतत अधूनमधून असं हलवत राहायचं, नाहीतर तळाला मिश्रण चिकटू शकतं. तर आता सुरुवातीला तुम्ही पाहिलात की ही चिंच गुळाची चटणी खूप अशी दाटसर होती, पण थोडीशी गरम केल्यानंतर ही थोडीशी पातळ वाटते, म्हणून आपण आणखीन जास्त वेळ उकळत बसायचं नाही. अशी उकळी आली की फक्त 1.5 ते 2 मिनिट फक्त हाय फ्लेमवरती उकळून घ्यायचं. असे छोटे छोटे बबल्स यावरती दिसले, असा चांगला फेस आला की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची. आता सुरुवातीला जी फिकट रंगाची दिसणारी चटणी आता चांगली डार्क रंगावरती येते आणि थंड झाल्यानंतर आणखीन जास्त दाटसर वाटते. आत्ता गरम आहे म्हणून मग ही थोडीशी आपल्याला पातळ वाटू शकते, पण जशी जशी थंड होईल तशी तशी छान दाटसर होते. आणि तयार केलेली ही जी चटणी आहे ना ती फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा, हवी तेव्हा तुम्ही वापरू शकता. फक्त काचेच्या बरणीमध्ये ठेवायची, म्हणजे छान टिकली जाते. मग तुम्ही समोसासाठी वापरू शकता, वडापावसाठी वापरू शकता, ढोकळा वगैरे कुठल्याही चाटच्या प्रकारासाठी तुम्ही ही वापरू शकता. भेळीमध्ये सुद्धा कमाल ही चटणी लागते. तर चला, आपली चटणी सुद्धा तयार झालेली आहे आणि मस्त दाटसर झाली आहे. पुढची तयारी करून घेऊ. चिंचेची चटणी झाली, हिरवं पाणी झालं, इकडे रगडा सुद्धा तयार झालेला आहे. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये व्यवस्थित असे वाटाणे शिजले जातात. हवं असेल तर तुम्ही, जसं मी आधी तुम्हाला म्हटलं की बटाटा सुद्धा यामध्ये घालून चांगला मॅश करून घेऊ शकता. हा वाटाणा इतका साधा सिंपल आहे ना, यामुळे यामध्ये काहीच घालायची गरज नसते. कुठलाही चाट मसाला घालायचा नाही, कुठलेही धने पावडर, जिरे पावडर घालायची गरज पडत नाही. हळद आणि मीठ एवढ्यामध्येच हा रगडा मस्त लागतो. सगळी तयारी झालेली आहे. इथे मी पाणीपुरी घेतलेली आहे, जी विकतचीच घेतलेली आहे, किंवा मग तळणीच्या आजकाल पुऱ्या मिळतात, त्या तुम्ही तळून घेऊ शकता. रगडा तयार आहे. चटाकेदार आपलं हिरवं पाणी सुद्धा तयार आहे. हवं असेल तर तुम्ही यामध्ये बर्फाचे तुकडे घालू शकता किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा. आवडत असेल तर यामध्ये बुंदी घालायची, नसेल तरी काही हरकत नाही. चटपटीत खजूर चिंचेची चटणी, कांदा आणि कोथिंबीर तर हवाच, थोडीशी शेव, काही बुंदी. चला, पाणीपुरीचा मस्त असा गाडा लागलेला आहे. पटकन पाणीपुरी फोडून घेऊयात आणि मस्त ताव मारूयात. आता ही चटपटीत पाणीपुरी कशी भरायची ते सुद्धा सांगते. तर पुरी अशी थोडीशी फोडून घ्यायची. यामध्ये तुम्हाला जितपत आवडतोय रगडा तितका रगडा यामध्ये घालायचा. नुसतंच पाण्याने पोट भरायचं नाही बरं का, दाबून यामध्ये रगडा सुद्धा भरायचा. आवडीनुसार यामध्ये चिंच आणि खजुराची चटणी घालायची आणि अगदी पुरी गच्च भरेल इतपत यामध्ये ना हिरवं पाणी घालायचं. मस्त चटपटी, तिखट, आंबट, गोड अशी याची चव कमाल लागते. आणि घरी बनवलंय म्हटल्यावरती स्पेशल आपल्यासाठी सगळं वाढवून घ्यायचं, हवी तशी पाणीपुरी तयार करायची आणि मस्त पोट फुगेपर्यंत खाऊन घ्यायची. वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर घालायची, थोडीशी शेव घालायची गरज वाटली तर, अन्यथा असंच तुम्ही खाऊ शकता. मस्त चटपटीत अशी पाणीपुरी आपली इथे तयार झालेली आहे. पटकन खावीशी वाटणारी ही पाणीपुरी तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. मला जर पॉसिबल असतं तर मी तुमच्यापर्यंत नक्कीच ही पोहोचवली असती, पण हरकत नाही. ही रेसिपी जशीच्या तशी तुम्ही फॉलो केली तर तुमची सुद्धा पाणीपुरी खूप कमालीची आणि चविष्ट बनेल. एखादी अशी छोटीशी प्लेट किंवा अशी वाटी घेतलीत ना, मग यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी सुद्धा घेता येतं. इकडे तिकडे सांडत नाही आणि फारसा राडा सुद्धा होत नाही. मुलांना आवडत असेल तर चिंचेचं पानं थोडंसं ना पातळ आणखीन करून घ्यायचं आणि हे चिंचेचं पाणी जास्त वाढवायचं, थोडंसं तिखट पाणी घ्यायचं त्यामध्ये. अशी पाणीपुरी लहान मुलांना आवडते आणि आपल्याला मात्र भैया और तिखा बनाना इतकी चटकदार अशी आवडते. तर आशा करते आजची ही पाणीपुरीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका कमाल रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त मस्त खात राहा.